मुंबईतील भांडूप पश्चिम परिसरामध्ये काल रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता। स्टेशन रोड परिसरात बस मागे घेताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे बसनं प्रवाशांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। दृश्य आपण पाहतोय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आहेत। बस उभी होती, बसच्या पाठीमागे काही प्रवासी उभे होते। ज्यावेळी प्रवाशांना लक्षात आलं की बस अनियंत्रित होऊन मागच्या बाजूला येते त्यावेळी प्रवासी धावले। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला बस उभी होती आणि प्रवासी उभे होते बसच्या पाठीमागे। उजव्या बाजूने टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतो उजव्या बाजूने बस पाठच्या बाजूला आली आणि काही प्रवाशांना चिरडलं। 4 जणांचा मृत्यू झालाय, 9 पेक्षा अधिक जण जखमी आहेत। मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली।